जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरु चरित्र ज्ञानविवरण अध्याय 5. श्रीपाद व अवतार कथन नाम. श्रीराम समर्थ. तर पहा, आज आपण ह्या सद्गुरुचरित्र म्हणजेच गुरुचरित्रामधला 5वा अध्याय श्रवण करणार आहोत. तर श्रीपाद अवतार कसा झाला याबद्दल हा अध्याय आपल्याला विस्तृत करून सांगत आहे. तर बघूया, सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी. अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. तर पहा, इथे सिद्धांनी सांगितलेलं आहे की अवतार कसा झालेला. आपण दत्त जन्म पाहिलेला आहे. त्या दत्त जन्मामध्ये दत्तात्रयांचा अवतार कसा झालाय आणि मनुष्य वेशामध्ये ते आले कशासाठी, तर भक्तजनांना तारावया. पुढे पाहूया. ऐक भक्ता नामधारका अंबरीशी कारणे विष्णू ऐका. अंगीकारले अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे. म्हणजे नामधारकास म्हणतायत सिद्ध की अंबरीशींसाठी जसा विष्णूंनी अवतार घेतला होता त्याप्रमाणे मनुष्य लोकांमध्ये हा अवतार झालेला आहे. श्रीपाद अवतार मनुष्य लोकांमध्ये झालेला आहे. कशासाठी, तर आपल्याला तारण्यासाठी, आपली दुःखांचं निवारण करण्यासाठी आपल्यासाठी हा अवतार इथे घेतलेला आहे. मत्स्य कुर्म वराह देख. नरांचे देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक. झाला ब्राह्मण क्षत्रिय कर्मी. म्हणजे इथे अवतार दाखवलेत मत्स्य कुर्म वराह हे जे विष्णूने अवतार घेतलेले आहेत. आणि नराचे देह आणि सिंहाचे मुख म्हणजे नरसिंह अवतार हा सुद्धा विष्णूचा अवतार आहे. वामन रूप धरुनी त्यांनी काय केली, भिक्षुकीही केलेली आहे. आणि क्षत्रिय धर्म आचरण करणारा असा परशुराम असा अवतारही घेतलेला आहे. मनुष्य रूप घेतलेला आहे. फक्त मानवता धर्म हा चांगला करण्यासाठी इथे हा अवतार घेतलेला आहे. दशरथ कोळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम. राजा होनी मागुती जन्म गवळिया घरी गुरे राखी. म्हणजे पहा, इथे दशरथ कुळामध्ये श्रीराम म्हणून जन्मलेले आहेत. आणि राजा होऊन काय झालेलं आहे, श्रीकृष्ण अवतार जो गोपाळ कृष्ण असा अवतार आहे. त्यांनी काय केले, गुरं राखलेली आहेत कृष्ण अवतारामध्ये. हे कोणासाठी, तर आपल्यासाठी. वस्त्रे फेडूनी झाला नग्न. बौद्धरूपी झाला आपण. होनी कलंकी अवतार जाण. तुरुंगारूढ काय आवडी. म्हणजे पहा, इथे बौद्धरूपी ही अवतार घेतलाय, कलंकी अवतार घेतलाय. कशासाठी, आपल्यासाठी. तुरुंगारूढ म्हणजे काय, अश्वारूढ, अश्वावर रूढ झालेले आहेत. आणि असा कलंकी अवतार इथे श्री विष्णूंनी घेतलेला आहे. नाना प्रकारे नाना वेश. अवतार धरी ऋषिकेश. तारावया साधू मानुष. दुष्ट निग्रही करावया. म्हणजे कशासाठी हे, तारावया साधू मानुष म्हणजे दुष्टांचे शासन देण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी. इथे हे विषयांचा संहार करण्यासाठी इथे हा असा अवतार घेतलेला. त्या काळामध्ये तसे विषय होते जे राक्षसी अवतारामध्ये प्रकट होते. आणि आता तोच राक्षसी गुण आपण अंतरी घेऊन फिरत आहोत. जे आपले विषय आहेत त्यांच्यासाठी हा मनुष्य अवतार आपल्यासाठी झालेला आहे. द्वापार जाऊनी झाला कली. अज्ञान लोक ब्रह्माण कुळी. आचारहीन होनी प्रबळी. वर्तती महिमा कलियुगी. आता कलियुगामध्ये कसा महिमा आहे, तर अज्ञान बाजूला काढत आहेत. आणि असा महिमा कसा आहे, ह्यांचा श्री सद्गुरूंचा जो महिमा आहे तो इथे सांगितलेला आहे. भक्तजन रक्षणार्थ अवतारला श्री सद्गुरुनाथ. सगरांकारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. म्हणजे बघा, कशासाठी, भक्तजनांसाठी. म्हणजे आपण त्यांचे भक्त आहोत आणि आपलं रक्षण करण्यासाठी श्री सद्गुरूंनी अवतार घेतलेला आहे. भगीरथांनी इथे गंगा भूमंडळी आणलेली आहे. कशासाठी, सगरांकारणे. इथे गंगा इथे भूतलावर आलेली आहे फक्त आपल्यासाठी. तैसी एक विप्रवनिता आराधिले श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा. विप्रवनिता म्हणजे कोण, तर सुमती नावाची अशी जी स्त्री होती तिच्या उदरी कोणाचा इथे जन्म झालेला आहे, श्री विष्णू दत्त
यांचा अवतार झालेला आहे. आणि हा जो अवतार झाल्याचे सगळी जण काय झाले, आश्चर्यचकित झालेले आहेत. पिठापुर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वर्षी, आपस्तंभ शाखेसी नाम अपळाज राज. म्हणजे कोण, अपाळ राजे ह्या नावाचे जे गृहस्थ होते, ब्राह्मण होते, ते उत्तम असे वंशातून आलेले होते. पिठापुरामध्ये ते राहत होते आणि त्यांच्याकडे ह्यांचा जन्म झालेला आहे. त्यांची भार्या नाम सुमता, असे आचार पतिव्रता, अतिथी आणि अभ्यागता, पूजा करी भक्तिभावे. त्यांच्या भार्येचं म्हणजे त्यांच्या पत्नीचं नाम होतं सुमती. आणि अशा सुमती नावाच्या पत्नीला, ती कशी होती तर आचाराने पतिव्रता होती आणि अतिथी अभ्यागत त्यांना काय करायची, भक्तिभावाने त्यांचं स्वागत करत असे. ऐसे असता वर्तमानी पतिसेवा एकमनी, अतिथी पूजा सुगुणी करी निरंतर परेसा. म्हणजे आपल्या शिकवणीप्रमाणे अतिथी देवो भव ह्या शिकवणीप्रमाणे ती अतिथींना काय करायची, देवाप्रमाणे वर्तत असे. वर्तता एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी, श्राद्ध होते अमावस्याशी तया विप्रा घरी देखा. आणि तिथे श्री दत्त हे अतिथी वेशामध्ये आलेले आहेत आणि तिथे काय होतं तर अमावस्येला श्राद्ध होतं. तिथे त्यांच्या घरी श्राद्धाचं जेवण होतं. न जेविता ब्राह्मण घरी, दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी, दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तैवेळी. आणि ती न जेवता तिने काय केलं, पहिले दत्तात्रेयांना भिक्षा दिलेली आहे, कारण त्यांच्या दारामध्ये ते आलेले आहेत आणि तेव्हा भिक्षा त्यांनी स्वतः उठून जेवणावरून त्यांनी ती घातलेली आहे. त्रिमूर्तींचे रूप घेऊनी, स्वरूप दाविले अतिगहनी, पतिव्रता धरुनी चरणी नमन करी मनोभावे. आणि त्यांना दत्तात्रेयांनी त्रिमूर्तीचं रूप दाखवलेलं, त्याच्यामुळे ती कशी झाली हो, त्यांनी चरण पकडलेले आहेत दत्तात्रेयांचे. दत्तात्रेय म्हणती तियेसी, माग वो माते जे वंचिसी, जे जे वासना तुझे मानिसी, पावेल त्वरित म्हणतसे. आणि दत्तात्रेयांनी त्यांना सांगितलेलं की माते तू वर माग, तुझी जी काही इच्छा आहे ती माग माझ्याकडे. ऐकोनी स्वामीचे वचन, विप्रवनिता करी चिंतन, विनवितसे कर जोडून नाना परिस्तवोनिया. आणि हे ऐकून त्यांनी काय केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे, स्मरण केलेलं आहे. जय जय जगन्नाथा, तू तारक विश्वकर्ता, माझे मनी असे आरता, पूर्वावी ते देवराया. आणि त्यांनी सांगितलेलं तुम्ही कोण आहात, जगन्नाथ आहात आणि माझ्या मनी जी काही इच्छा आवड आहे ती तुम्हीच काय करा, माझी पूर्ण करा. तू कृपाळू सर्वाभूती, वेद पुराणे वाखाणीती, केवी वर्णू तुझी कीर्ती, भक्तवत्सल कृपानिधी. तर तू कोण आहेस, कृपाळू आहेस आणि ह्या सगळ्या तुझी जी काही कीर्ती आहे त्याची वर्णन करता येणार नाही, एवढी मोठी कीर्ती आहे. आणि तू कृपा निधी आहेत, भक्तवत्सल आहेस. मिथ्या नव्हे तुझा बोल, जे का ध्रुवासी दिदले अढळ, विभीषणासी स्थापियेले, राज्य लंका द्वीपिंसे. म्हणजे तुम्ही जे काही बोलाल ते मिथ्या नसणार आहे, खरं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ध्रुवाला काय दिलं, ध्रुव बाळाला अढळ पद दिलेलं आहे, विभीषणाला लंकापती केलेला आहे. तर माझी जी काही इच्छा आहे ती तुम्हाला माहीत आहे. भक्तजना तू आधार, भावया धरिसी अवतार, ब्रीद असे सचराचर, 14 भुवना माझारी. म्हणजे भक्तांचा काय आहेस तू, आधार आहेस, असं ते त्यांचं स्तवन करत आहे, स्तुती करत आहे. आता माते वरदेसी, वासना असे मानसी, नवा अन्यथा बोलासी, कृपा सिंधू देवराया. आणि आपल्या म्हणजे वचनाला खोटं होणार नाही असं काय करा, माझ्यावर कृपा करा. माझे मनीची वासना तुवा पुरवावी जगत्र जनना, अनाथ तारका नारायणा म्हणून चरणी लागली. आणि त्यांनी काय केले, त्यांना विनवणी केलेली आहे, त्रैलोक्य जनकाला विनवणी केलेली आहे की मला काय करा, आता तारण करा. ऐकोनी तिचे करुणावचन, संतोषला त्रैमूर्ती आपण, करधरुनी आश्वासन, माग जननी म्हणत असे. आणि हे त्यांचं करुणावचन ऐकून त्यांनी काय केलं, ते संतोष झालेला आहे, त्रैमूर्तींना आनंद वाटलेला आहे. आणि ते म्हणतायत की माग, तुला काय हवं ते माझ्याकडे माग. तव बोलली पतिव्रता, स्वामी जे निरोपिले आता, जननी नाम मज ठेविता, करा निर्धार याची बोलाचा. आणि ते काय म्हणताय पतिव्रता की मला तुम्ही ज्या नावाने आता हाक मारली जननी म्हणून, तर तोच माझा काय करा, तुम्ही निश्चय करा, तोच पूर्ण करण्याचा निश्चय करा. मज पुत्र झाले बहुत, नव्हती स्थिर जीवित, जे राहिले असती आता
असजीवित अक्षहीन पादहीन. ती काय म्हणते, तिच्या मनाची व्यथा ती त्यांच्याकडे मांडत आहे की मला पुत्र झालेले आहेत पण ते काय राहत नाहीयेत, ते जगत नाहीयेत, त्यांना काय होत आहे, ते सारखे जात आहेत. आणि आता त्यांना काय करा, तुम्ही सजीव करा, जीवनदान द्या त्यांना. त्यांना कसे होत आहेत ते, अक्षहीन पादहीन म्हणजे आंधळे पांगळे असे मला पुत्र होत आहेत. तर त्यांना तुम्ही काय करा, सजीव करा. योग्य झाला नाही कोणी, काय करावे मूर्ख प्राणी, असोनी नसती येणे गुणी, पुत्राविण काय जन्म. म्हणजे पहा, कोणीही त्यांना चांगलं असं बाळ झालेलं नाही, चांगला पुत्र झालेला नाहीये, आणि त्यामुळे मी काय करू असं त्यांना प्रश्न पडलेला आहे. आणि पुत्राविण जन्म काय आहे, म्हणजे एखाद्या पुत्र संतान प्राप्ती नसेल तर काय, त्यांचा जन्म हा व्यर्थ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. व्हावा पुत्र आम्हायसा, ज्ञानवंत परमपुरुषा, जगतवंद देवसदृशा, तुम्हा सारिखा मजाता. तर आम्हाला असा पुत्र हवा की तो कसा पाहिजे, देवा समान पाहिजे, तुमच्यासारखा मला असा पुत्र लाभावा. ऐकोनी त्याचे वचन, प्रसन्न झाला दत्ता आपण, पुढे असे कार्याकारण, दीक्षार्थ भक्तजनांसी. आणि हे ऐकून त्यांनी काय झाले, दत्त त्यांना प्रसन्न झालेले आहेत, त्रिमूर्ती प्रसन्न झालेले आहेत आणि ते पुढे दीक्षा मागण्यासाठी गेलेले आहे. म्हणे तापसी तियेसी, पुत्र होईल तुझं तापसी, उद्धरिल तुझ्या वंशासी, ख्यातिवंत कलियुगी. आणि त्यांना आशीर्वाद दिलेला आहे की तुम्हाला काय होईल, नक्कीच पुत्र होईल. आणि काय होईल, त्यानं तो काय करेल, तुमच्या वंशाचा उद्धार करेल, ख्यातिवंत कीर्तिवंत, आणि या कलियुगामध्ये त्याची ख्याती पसरेल असा पुत्र होईल. असावे तुम्ही त्याची या बोली, एरवी न राहे तुम्हा जवळी, ज्ञानमार्गे अतुर्बळी, तुमचे दैन्य हारक. आणि तो कसा असेल, ज्ञानमार्गामध्ये कसा असेल, अत्यंत श्रेष्ठ असा असेल. आणि हे दैन्यहारक म्हणजे कसं असेल, दारिद्र्य नाहीस करणारा असा पुत्र तुम्हाला प्राप्त होईल. इतोके सांगोनी तापसी, अदृश्य झाला परियेसी, विस्मय करीतसे मानसी, विप्रवनिता तैवेळी. आणि हे सांगून तिथून ते दत्त अवतारामध्ये आलेले ते अदृश्य झालेले आहेत. माध्यान्ह समयी अतिथी काळी, दत्तात्रेय येताती तयेवेळी, विमुख न व्हावे तये काळी, भिक्षा मात्र घालिजे. आणि कोणत्याही वेळी जर अतिथी म्हणून आलेले असल्यानंतर काय केलं पाहिजे, भिक्षा घातली पाहिजे. त्यावेळेला कंटाळा न करता भिक्षा दिली पाहिजे, तर अशी प्राप्ती होते असं त्यांचं म्हणणं आहे. दत्तात्रेयांचे स्थान जाण, माहूर करवीर क्षेत्र खुण, सदावास याची ग्रामा, पांचाळेश्वर नगरात. आणि काय झालं, ह्यांनी काय केलंय, दत्तात्रेयांचं स्थान इथे दाखवलेलं आहे. माहूर आणि करवीर म्हणजे हे श्री सद्गुरु दत्तांचं निद्रास्थान आहे. कोणतं, तर माहूर करवीर हे क्षेत्र आहे त्यांचं निद्रास्थान, आणि पांचाळेश्वर नगरामध्ये आहेत. तर त्यांना तो दत्तात्रेय म्हणून जो पुत्र झालेला आहे, त्यांच्या कृपा आशीर्वादाने, श्री दत्तांच्या आशीर्वादाने त्यांना तो पुत्र झालेला. आणि त्यांचं काय आहे, हे श्री सद्गुरु दत्तांचं निद्रास्थान इथे सांगितलेलं आहे, माऊर आणि करवीर. नाना रूपे भिक्षुके वेशे, दत्तात्रेय येतात ती हरुषे, न पुसता माझ्या निरोपास, भिक्षा मात्र घालिजे. आणि ज्या वेळेला ते दत्तात्रेय इथे येतील त्यावेळेला काय, भिक्षुक वेशामध्ये येतील, आणि तेव्हा आत्या आनंदाने त्यांना काय घातली पाहिजे, भिक्षा दिली पाहिजे. विप्रासी म्हणे पतीसी, आजी अवज्ञा केली मी तुम्हासी, ब्राह्मणांना जेविता तयासी, भिक्षा घातली म्हणत असे. ती पत्नी म्हणते त्यांना की मी काय केलेली आहे, तुमची अवज्ञा केली आणि ब्राह्मण न जेवता त्यांना पहिलं काय दिली, यांना भिक्षा घातलेली आहे. ऐकोनी सतीचे बोल, विप्रमन संतोषले, म्हणे पतिव्रले भले केले, पितर झाले माझे तृप्त. कारण त्यांच्याकडे श्राद्ध असताना त्यांना जेवण न देता, ब्राह्मणांना जेवण न देता त्यांनी काय केलेलं आहे, भिक्षा घातलेली आहे. पण इथे त्यांच्या पतीने त्यांचा कोप केलेला नाही, तर ते संतोषले मनामधून आणि काय म्हणालेत की त्यांचे पित्र तृप्त झालेले आहेत. करोनी कर्म पितरांची नामी, समर्पावे विष्णूसी आम्ही, साक्षात्कारे आपण येऊनी, भिक्षा केली आम्हा घरी. तर त्यांनी काय केलं आहे, विष्णू अवतार आपल्या घरी झालेला आणि साक्षात्कार देऊन आपल्यालाच त्यांनी काय दिलेले आहे,
भिक्षा दिलेली आहे. कृतार्थ झाले पितृ समस्त, निर्धार झाले स्वर्गस्थ, साक्षात विष्णू भेटला दत्त, त्रयमूर्ती अवतार. आणि काय झालंय, त्या पितरांना सगळे पितर काय झाले, कृतार्थ झालेले आहेत. त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन धन्य झालेलं आहे. कारण त्यांना काय भेटलेलं आहे, साक्षात विष्णू भेटलेले आहेत दत्त म्हणून. आणि इथे हा त्रयमूर्तीचा अवतार झालेला आहे. धन्य धन्य तुझी माता पिता, जो वर लाधलीस मुख्य आता, पुत्र होईल तुझं निभ्रांता, न धरी चिंता मानसी. तर आता त्यांचं काय झालेलं आहे, त्यांना पुत्र होईल ह्याची खात्री आहे आणि आता कोणतीही काळजी करण्याची गरज नाहीये. हर्ष निर्भर होनी राहिली दोघे निश्चिंत मनी, वर्तता झाली अंतर्वतनी विप्रश्री परियेसा. म्हणजे काय झालंय, दोघाही खूप काय झालेत, आनंदाने इथे राहिलेले आहेत. आणि थोड्या दिवसांनी ती काय झालेली आहे, गरीबीण झालेली आहे. आणि दोघे जण पण काय झालेत, म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी, अंतर्वतनी म्हणजे मुलांचा जन्म झाल्यानंतर काय केलंय, जो संस्कार असतो तो त्यांनी केलेला, त्यांना पुत्र झालेला आहे. ऐसे नव मास क्रमोनी प्रसूत झाली शुभदिनी, विप्रे स्नान करूनी केले जातकर्म तैवेळी. आणि ते जातकर्म जे बाळ झाल्यानंतर करतात ते त्यांनी त्याच्यावर केलेलं आहे. मिळवणी समस्त विप्र विकुळी, जातक वर्तविती तैवेळी, म्हणती तपस्वी होईल बळी, दीक्षा करता जगद्गुरु. आणि काय झालंय, त्यांनी त्यांची जन्मपत्रिकाही पाहिलेली आहे. तर जन्मपत्रिकेमध्ये त्यांचं काय होतं, हे कोण होणार आहे, दीक्षा करता जगद्गुरु होणार आहेत. ऐकोनी म्हणती माता पिता, हो का आमुचा कुळ उद्धारिता, आम्हासीवर दिदला दत्ता, म्हणून ठेविले तया नाव. आणि त्या माता पितांनी काय केले, त्यांचं कुळाचा उद्धार करण्यासाठी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे नाव इथे ठेवलेलं आहे. श्रीपाद म्हणून या कारणे, नाम ठेविले तया ब्राह्मणे, अवतार केला त्रिमूर्ती आपण, भक्तजन तारावयात. त्यांचं नामकरण काय केलेलं आहे, श्रीपाद म्हणून इथे केलेलं आहे. कशासाठी, तर भक्तजनांचा तारण्यासाठी. वर्तता असता त्याचे घरी, झाला 7 संवत्सरी, मुंजी बंधन ते अवसारी, करिता झाला द्विजोत्तम. आणि त्यांचं मुंजी बंधनही केलेलं आहे. बांधिता मुंजी ब्रह्मचारी, म्हणता झाला वेदचारी, मीमांसा तर्क अतिविस्तारी, म्हणू लागला तैवेळी. मुंज केल्यानंतर त्यांनी काय वेद बोललेले आहेत, त्यांच्याकडे वेदांचं ज्ञान आहे. त्यामुळे सगळेजण काय झालेत, सगळे विस्मय झालेले आहेत. ऐकोनी समस्त नगर लोक, विस्मय करते सकळीक, होईल अवतार कारणिक, म्हणून बोलती आपणात. सगळ्यांना आश्चर्य वाटलेलं आहे. आणि हा कोणाचा आहे, अवतार कसा आहे, हा कर्णिका अवतार आहे. आचार व्यवहार प्रायश्चित्त, समस्तांचे आपण बोलत, वेदांत भाष्य वेदार्थ, सांगता झाला द्विजवरांसी. आणि हे काय, धर्मशास्त्राची जी अंग आहेत, 3 अंग आहेत, ती 3 अंग त्यांनी काय केली, संपूर्ण विस्तारण सांगितलेली आहेत. त्यामुळे सगळे द्विजवर हे काय झालेले, आश्चर्य झालेले आहेत. वर्तता ऐसे परियेसा, झाला संवत्सर षोडसी, विवाह करू म्हणती पुत्रासी, माता पिता अवधार. आणि आता विवाह योग्य असा तो पुत्र झालेला आहे, 16 वर्षाचा झालेला आहे. त्यामुळे माता पिता काय करतात, विवाह करू म्हणतायत. विचार करती पुत्रासवे, 12 विवाह तुझ करावे, श्रीपाद म्हणे ऐका भावे, माझी वांछा सांगेन. तर त्यांना काय म्हणतात, विवाह कर अशी इच्छा त्यांना म्हणतायत. पण ते काय म्हणाले की माझी इच्छा जी काही असेल ती मी तुम्हाला पहिले सांगणार. कराला विवाह मज तुम्ही, सांगेन ऐका विचारले आम्ही, वैराग्य स्त्री असे नेहमी, काम्य अमुचे तेथे असे. तर काय त्यांनी सांगितलंय की तुम्ही जर माझा विवाह कराल तर आम्ही काय केलेलं आहे, त्याआधीच आम्ही काहीतरी विचार करून ठेवलेला आहे. आणि त्यांनी काय केलंय, वैराग्य घेण्याची कामना केलेली आहे, निश्चय केलेला आहे. ते स्त्रिये वासुनी आणि कनारी, समस्त जाणा माते सरी, जरी आणाल ते सुंदरी, वरू म्हणती तैवेळी. आणि काय झालेलं आहे, आईप्रमाणे दुसरी स्त्री ही कशी पाहिजे, त्यांना त्यांच्या आईप्रमाणे पाहिजे, तर ते लग्न करणार आहेत. आपण तापसी ब्रह्मचारी, योग श्रिया वाचुनी नारी, न लगती हा बोल धैर्य निर्धारी, श्रिया वल्लभ नाम माझे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की काय, ह्या म्हणजे ब्रह्मचारी ते राहणार आहेत. आणि योग श्रिया वाचुनी, कोणतीही नारी त्यांना नको आहे म्हणून त्यांना काय बोलतात, श्रिया वल्लभ. तर श्रीपाद श्री वल्लभ ऐसे, झाले नाम झाले त्रिमूर्ती कैसे, पितयांचे म्हणत असे जाऊ उत्तर पंथासी.
आणि असे ते श्रीपाद वल्लभ, श्रीपाद श्री वल्लभ अशा नावाने त्रिमूर्ती म्हणून प्रसिद्ध झाले. आणि ते कुठे गेले? उत्तर पंथासी म्हणजे उत्तर दिशेला गेलेले आहेत. ऐकोनी पुत्राचे वचन आठव झाला पूर्वील सूचन, भिक्षुके सांगितले निर्गुण सत्य झाले म्हणेसे. आणि तेव्हाच भिक्षुकांनी सांगितलेलं होतं की ते काय होणार आहेत? सगळा उद्धार करणार आहेत तुमच्या वंशाचा, हे त्यांना स्मरण झालेलं आहे. आता याची या बोलासी मोडा घालिता परेसी, विघ्न होईल भरवंसी म्हणून विचारिती तैवेळी. आणि त्यांनी त्यावेळेला विचार केलेला आहे की त्यांच्या ह्या वचनाला आपण तोडून जमणार नाही. न म्हणावे पुत्र यासी, अवतार पुरुष तापसी, जैसे याचे वसे मानसी, तैसे करावे म्हणती माता पिता. आणि त्या माता पिताने ही काय केलेलं आहे? त्यांच्या मनीची कामना पूर्ण केलेली आहे. आणि त्यामुळे ते जे काही इच्छित आहेत ते त्यांना करू दिलेलं आहे. निश्चय करून आपले मनी, पुत्रासी म्हणते जनकजननी, होतो आशाबद्ध होनी प्रतिपाळसी म्हणून या. पण ते कसे झालेले आहे? तो अवतार पुरुष म्हणून आले आहेत. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे? आशा त्यांनी सोडून दिलेली आहे. ऐसे मनी व्याकुळिता, डोळा निगती अश्रुपात, माता पडेली मूर्छांगत, पुत्र स्नेह करून या. ते निघालेले आहेत तिथे भिक्षुकी करण्यासाठी. त्यामुळे काय झाले? मातेला मूर्छा आलेली आहे. देखोनी मातेचे दुःख, संभोखित असे परमपुरुष, उठवून आपल्या करकमळिके अश्रुपात पुसत असे. ते मातेचं दुःख त्यांना बघवलेलं नाही, त्यामुळे ते त्यांचे अश्रू पुसत आहेत. अहो माते न करी चिंता, जे जे वांछिल ते देईल आता, दृढ करून या चित्ता, रहा सुखे आनंदे. ते काय सांगतात? चिंता करू नको, मी काय करणार आहे? तुम्हाला जे काही हवं ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. सुखाने इथे काय करा? तुम्ही राहा. बारे तुझं करिता आपण, दुःख विसरले अंतःकरण, रक्षिसी आम्हा म्हातारपणी, दैन्या वेगळे करसी म्हणून. तर ते काय? ते इच्छा प्रकट करतात की आमचं म्हातारपणी रक्षण कोण करणार? तुम्ही इथे जाऊन, असं ती माता त्यांच्या पुढे अंतःकरणातलं दुःख सांगत आहेत. पुत्र असती आपणा दोन, पाय पांगुळ अक्षहीन, त्याते पोसावे आता कवणे, आमुचे कोण रक्षणे. म्हणजे त्यांना कसे आहेत? अक्षहीन म्हणजे कसे? तर आंधळे आणि पाय पांगुळे असे पुत्र आहेत. त्याच्यामुळे आमचं रक्षण कोण करेल? असं त्यांना प्रश्न पडलेला आहे. ऐकोने जननीचे वचन, अवलोके तसे अमृतनयने, पुत्र दोघे झाले सगुण, आली दृष्टी चरणाधिक. म्हणजे जे आंधळे पांगळे पुत्र होते त्यांना काय केलेले आहेत? सगुण केलेले आहेत, निर्वग्न केलेले आहेत, चांगले केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची चिंता करू नये म्हणून ते तिथे चिंता करून सोडून देऊन निघालेले आहे. जैसे चिंतामणी स्पर्शे, लोखंड होय सुवर्णासरिसे, तैसे महात्म्य दृष्टी वर्षे, योग्यता आली तत्काळी. म्हणजे काय केलेलं आहे? लोखंडाला जसं सुवर्ण करतो कोण? चिंतामणाच्या स्पर्शाने, त्याप्रमाणे ते आंधळे पांगळे होते त्यांचे पुत्र, त्यांना त्यांनी सगुण केलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या सेवेसाठी त्यांना ठेवलेलं आहे. वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तक्षण, दोघे घेऊन चरण लागती चरणा, कृतार्थ झाले म्हणून या. आणि हे सगळं घेऊन ते आता निघालेले आहेत. आश्वासून तैवेळी, दिदला वरू तत्काळी, पुत्र पौत्रादी नादाल प्रबळी, स्त्रियायुक्त सनातन. तुमच्याकडे काय अखंड लक्ष्मी असेल, निरंतर लक्ष्मीमध्ये तुम्ही सगळ्या ह्या संसार सुखामध्ये इथे नांदाल, असं आश्वासून ते निघालेले आहेत. सेवा कराल जनकजननी, पावाल सुख महात्म्यानी, इह सौख्य पावनी, व्हाल मुक्ती हे निश्चित. त्यांची सेवा करण्यासाठी त्यांना तिथे ठेवलेलं आहे. ऐसे बोलूनी त्यांसी, संभोगित असे मातेसी, पाहुनी दोघा पुत्रांशी, राहता सौख्य पावाल. आणि या दोन्ही पुत्रांसोबत तुम्ही काय राहा? सुखाने राहा. पुत्र दोघे शतायुषी, निर्धार दैव मानसी, कन्या पुत्र होतील त्यांसी, पौत्र पुत्र पाहाल नयनी. ते दोन्ही पुत्र ते कसे होतील? शतायुषी होतील असा वर देऊन त्यांचं काय? पौत्र पुत्र म्हणजे तुम्ही त्यांचं नातूही पाहून तुम्ही काय कराल? इथे नयन सुख घ्याल. अखंड लक्ष्मी यांचे घरी, यांचे वंश पारंपरिक, कीर्तिवंत सहचराचरी संपन्न होतील वेदशास्त्र. त्यांच्या घरी काय? अखंड लक्ष्मी नांदेल आणि वंश काय होईल? कीर्तिवंत होईल. आमची अवज्ञा न करिता, निरोप द्यावा अवमाता, जाणे असे उत्तरपंथा, दीक्षा देणे साधूजना. आणि आता त्यांनी त्यांच्या मातेकडे आज्ञा मागितलेली आहे की आम्हाला आता निरोप द्या, आम्ही आता उत्तरपंथेला दीक्षा मागण्यासाठी जात आहोत. ऐकोनी सांगोनी माता पितांसी, अदृश्य झाला पर्येसी, पावला त्वरित पुरी काशी, गुप्त रूपे होता झाला. आणि तिथून माता पितांना निरोप देऊन ते कुठे झालेत?
काशीला गेलेले आहेत आणि तेही कसे गेलेत, गुप्त रूपे गेलेले आहेत. निघाला तेथून बदरी कानना, भेटी घेऊन नारायणा, अवतार असे आपणा, कार्याकारण मनुष्य देई. तिथून बद्रीनारायण देवाची भेट घेतलेली आहे आणि ते पुढे कुठे गेलेले आहेत, कार्याकारण मनुष्य देहामध्ये येऊन ते त्यांच्या पुढे च्या वाटचालीसाठी निघालेले आहेत. दीक्षा करावया साधुजना, तीर्थे हिंडत असे आपण, मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णेसी. आणि असे दीक्षा घेत ते कुठे आलेले आहेत, गोकर्णाला आलेले आहेत. ऐकोनी सिद्धांचे वचन विनवी नामधारक, आपण ते परिसा श्रोते जन, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथनाम पंचमोध्याय. श्रीपाद श्री वल्लभ श्रीह सरस्वती दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. तर पहा, आपण हा गुरुचरित्रामधला 5वा अध्याय आज इथे श्रवण केलेला आहे. इथे आपण श्रीपाद वल्लभांचा अवतार पाहिलेला आहे आणि पुढे त्यांची महती आणखीन ऐकणारच आहोत. तुम्हाला आपला हा व्हिडिओ किंवा हा ऑडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि हे असेच अध्याय श्रवण करण्यासाठी, त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी हे आपले अध्याय सतत श्रवण करा आणि हे आपलं चॅनल पुढे शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यामुळे आपल्याला उत्तरोत्तर आणखीन अध्यायांची माहिती घेता येईल. जय सद्गुरू.